नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी असा सोयाबीन पासून सोया किमा पाव ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी सोयाबीन घेतलेले आहेत. त्यानंतर 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. उकडलेले मटार घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे. खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, वेलची घेतलेली आहे. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपण सोयाबीन आहेत ते थोडे गरम पाण्यामध्ये उकडवून घेणार आहोत. असं गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे सोयाबीन आहेत ते आपण या गरम पाण्यात घालणार आहोत व 2 ते 3 मिनिटच हे उकडवून घ्यायचे आहेत. आपले सोयाबीन आहेत ते उकडवून झालेले आहेत. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता जे सोयाबीन आहेत ते घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याच्यामधलं मी पाणी काढून टाकलेलं आहे. बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इकडे परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे. व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. धणे पावडर घालायची आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे. मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. आपण आता या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मसाले चांगले शिजू द्यायचे आहेत. त्यानंतर या मिश्रणामध्ये दही घालणार आहोत व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली व परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं पाहिजे. बघू शकता टोमॅटो पण आपला मऊसूत झालेला आहे आणि ग्रेव्हीला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं.
मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये उकडलेले मटार आहेत ते घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो मिक्सरला सोयाबीन वाटला होता तो घालायचा आहे याच्यामध्ये व परतवून घ्यायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे ही. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत. परतवून घ्यायचं आहे. आपण आता हा किमा आहे तो झाकण लावून 8 ते 10 मिनिटं शिजू द्यायचा आहे. आपली 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आपला किमा पण चांगला शिजला आहे. पण आता याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बटर घालायचं आहे व 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. एकदम भारी लागतो. मस्तपैकी असा वास पण सुटलेला आहे आणि आपला किमा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे वरून. मस्तपैकी असा मसालेवाला पावा बरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम भारी लागतो. आपला सोया किमा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.